Welcome students in the third and the last part of our lesson food safety. Students, in 6th standard you have learned the meaning of food adulteration. So, let's revise what is the meaning of adulteration of food. In order to earn more profits, cheaper substances of low quality are mixed with the foodstuffs. These substances are called adulterants, and adding them to foodstuffs is called adulteration of food. बघा मुलांनो, अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घ्यायचा असेल तर त्यात एखादा स्वस्त कमी दर्जाचा पदार्थ मिसळला जातो आणि या मिसळणाऱ्या पदार्थाला ॲडल्टरंट्स असे म्हणतात. आणि जी क्रिया या ठिकाणी होत असते त्यालाच आपण ॲडल्टरेशन ऑफ फूड म्हणजेच अन्नाची भेसळ असे म्हणतो. ॲडल्टरंट्स मे इवन बी पॉयझनस or harmful to health. Such adulterated food is impure and harmful, so unfit for consumption. भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ हे विषारी किंवा आरोग्याला घातक असू शकतात. म्हणून असे भेसळयुक्त अन्नपदार्थ अशुद्ध, हानिकारक असल्यामुळे ते खाण्यास अयोग्य असतात. Now, I will give you some common examples of food adulteration. First, mixing small stones in food grains like rice. In our country, milk is often adulterated by adding water, urea, detergent, etc. to it. Brick powder or sawdust is added to chili powder. We may find vegetable oil or animal fats in ghee. Black papaya seeds are mixed with black pepper seeds. Coffee powder is adulterated by adding tamarind seeds or chicory powder. Now, we understand some examples of food adulteration. Now, let's learn the effects of food adulteration. Students, the health of all people, young and old, poor or rich, is endangered by food adulteration. भेसळयुक्त अन्नामुळे लहान, मोठे, गरीब, श्रीमंत या सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. डिफरंट टाइप्स ऑफ ॲडल्टरंट्स अफेक्ट आवर हेल्थ इन डिफरंट वेज. आणि या अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे हे वेगवेगळे परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात. Some adulterants cause abdominal discomfort or poisoning. काही भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. Some may affect the functioning of some organs if consumed over a long period of time or even cause cancer. काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न हे दीर्घ काळपर्यंत खाल्ले तर शरीरातील अवयवांच्या कार्यावर त्याचा विपरीत म्हणजेच वाईट परिणाम होतो. तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा देखील धोका होऊ शकतो. नाउ स्टुडंट्स, फूड इज ॲडल्टरेटेड इन धिस वे टू. म्हणजे आपण मगाशी काही उदाहरणं पाहिली की ज्यामध्ये अन्नाची भेसळ केली जाते. पण कधीकधी अन्नाची भेसळ ही अशी देखील होत असते. त्याची काही उदाहरणे आपण आता पाहणार आहोत. रिमूव्हल ऑफ सम इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड. फॉर एक्झाम्पल, रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क, इसेन्स ऑफ क्लोव्ज, कार्डमम्स एक्सेट्रा. म्हणजे बघा, अन्नपदार्थातील काही महत्त्वाचे घटक त्यातून काढून घेणे ही देखील एक अन्नातील भेसळच आहे. उदाहरणार्थ, रिमूव्हल ऑफ फॅट कंटेंट ऑफ मिल्क म्हणजे दुधातील स्निग्धांश काढून घेणे. इसेन्स ऑफ क्लोव्ज म्हणजे लवंग आणि कार्डमम म्हणजे वेलदोडे यांचा अर्क काढून घेणे. सेकंड एक्झाम्पल इज मिक्सिंग ऑफ अ लो क्वालिटी इनएडिबल ऑर चीपर मटेरियल ऑर अ हार्मफुल कलर विथ फूड. म्हणजे कमी प्रतीचा, स्वस्त किंवा अखाद्य पदार्थ किंवा अपायकारक रंग अन्नामध्ये मिसळणे. मिक्सिंग ऑफ सम हार्मफुल मटेरियल्स लाईक स्मॉल स्टोन्स, फाईन सँड, आयर्न फायलिंग्स, युरिया, डंग ऑफ हॉर्स, सॉडस्ट एक्सेट्रा.
म्हणजे काही वेळेला अन्नामध्ये अपायकारक पदार्थ देखील वापरले जातात. उदाहरणार्थ बारीक दगड, खडे, लोखंडी चुरा, घोड्याची लीद, युरिया, लाकडी भुसा इत्यादी. बघा चित्रामध्ये तुम्हाला एक मॅग्नेट दिसत आहे आणि दिस मॅग्नेट when moved on adulterated tea leaves it will have iron filings on it. म्हणजे चहाच्या पावडरीमध्ये जेव्हा हे फिरवून बघितले तर तेव्हा त्या मॅग्नेटला काही लोखंडाचे कण, त्याला आपण लोहकीस म्हणतो, ते चिकटलेले आहेत. म्हणजेच या चहा पावडरमध्ये लोहकीस मिसळला गेलेला आहे. दुसरे उदाहरण पहा. यामध्ये कोरिएंडर पावडर म्हणजे आपण धन्याची पावडर म्हणतो, त्या पावडरमध्ये काही वेळेला सॉडस्ट म्हणजे बारीक रेती त्यामध्ये मिसळली जाते. काही वेळेला घोड्याची लीद देखील त्यामध्ये मिसळली जाते. सो दस फूड इज ॲडल्टरेटेड इन दिस वे टू. स्टुडंट्स, देर आर सिम्पल टेस्ट विच कॅन बी यूज्ड टू फाइंड इफ फूड इज ॲडल्टरेटेड. सो लेट्स लर्न अबाउट दिस. नाउ लेट्स लर्न how will you find out if food has been adulterated. The food material is milk. The adulterant is water. Test: put a drop of milk on a glass slide and slightly incline it to spread the drop. Conclusion: if the spread mark of milk does not appear milky white, water must have been added to it. म्हणजे काचपट्टीवर ओघळण्याची पांढरी खूण न दिसल्यास दुधात पाणी मिसळलेले असते. फूड मटेरियल इज रेड चिली पावडर. ॲडल्टरंट ब्रिक डस्ट. टेस्ट: टेक अ स्पूनफुल ऑफ चिली पावडर इन अ बीकर. ॲड वॉटर अप टू हाफ ऑफ द बीकर. स्टर इट अँड लीव इट अनडिस्टर्ब फॉर अ फ्यू मिनिट्स. इफ अ रेड लेअर इज सीन सेटल्ड ॲट द बॉटम ऑफ द बीकर इट मस्ट हॅव बीन ॲडल्टरेटेड विथ ब्रिक डस्ट. जर पाण्याच्या तळाशी लाल थराचा साठा जमा झाला तर मिरची ही पावडरमध्ये विटांची भुकटी मिसळलेली आहे हे समजावे. द नेक्स्ट फूड मटेरियल इज टर्मेरिक पावडर. ॲडल्टरंट इज मेटॅनिल येल्लो. टेक अ पिंच ऑफ टर्मरिक पावडर इन अ टेस्ट ट्यूब. ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू इट. शेक द मिक्सचर अँड ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. जर या तीव्र हायड्रोक्लोरिक आम्लामुळे मिश्रणाला लालसर रंग आला तर हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलोची भेसळ असल्यास लालसर रंग हा कायम राहतो. द नेक्स्ट फूड मटेरियल इज रवा. ॲडल्टरंट इज फाईन आयर्न फिलिंग्स. पास अ मॅग्नेट थ्रू द रवा. कन्क्लुजन इज आयर्न फिलिंग्स अडेअर टू द मॅग्नेट. म्हणजे चुंबकास जर लोहकीस चिकटले तर त्या रव्यात लोहकिसाची भेसळ ही असते. Now let's see how to perform these tests to check for food adulteration. Now we are going to test for the food adulteration. See, these are the materials required. This is spatula, this is bar magnet, these two are glass slides, these two are beakers, these are droppers, and this is concentrated hydrochloric acid. These are test tubes, and these I have taken the samples of food materials. These two are the samples of chili powder, these are turmeric powder, and these are the samples of rava, and these two samples are of the milk. Now, as you can see, I have taken two samples of each food material. Out of these two samples, one is pure and one is adulterated. Now let's first check for milk. I am going to put few drops of both the samples on these two glass slides. Now incline the glass slides. You can see that on this glass slide
there is no spread mark of milk, and on this glass slide the spread mark of milk appears milky white. This shows that this sample of milk was adulterated. Water is added to this sample, and this is the pure sample. Now we are going to check for the chili powder. To test the chili powder, I have taken 2 test tubes and I am going to take both the samples using spatula. As you can see, I have taken both the samples of chili powder. Now we will add water to both the samples. Stir it and leave it undisturbed for a few minutes. After adding water, we have kept the test tubes undisturbed for a few minutes. Now you can see there is dark brown layer in the bottom of this test tube. This shows that this sample was adulterated. Now I am taking both the samples of turmeric powder in 2 test tubes. Now we will add water to both the test tubes. Stir both the test tubes. Now we will add few drops of concentrated HCl. You can see in this test tube red color has appeared, showing this sample is adulterated with methanol yellow, and this is pure sample. As you can see, red color doesn't appear on adding HCl. Now we will test for rava. For this, we will use bar magnet. Move bar magnet in both the samples like this. You can see this sample is the adulterated one and this is the pure, as iron fillings are attached to the bar magnet. So this sample is the adulterated with iron fillings. So students, we saw the pure samples and the adulterated samples of the food materials appear to be same before testing. So we should not buy the food materials that are not packed or without any brand. Students, always remember that some chemicals are injected into fruits to make them more attractive and tasty. फळांना अधिक स्वादिष्ट आकर्षक बनवण्यासाठी त्यांना रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन दिले जाते. Milk vendors add urea to the milk so that it appears to have higher fat content. मिल्क वेंडर्स, ज्याला आपण दूध विक्रेते असे म्हणतो, हे दूध विक्रेते
दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधामध्ये युरिया मिसळतात. Shopkeepers change the expiry date of the food packets and airtight containers to avoid a financial loss. आपले नुकसान हे कमी होण्यासाठी बऱ्याच वेळेला विक्रेते हे कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावरची एक्सपायरी डेट देखील बदलतात. Calcium carbide and some other chemicals are used to make fruits look more attractive. For example, bright yellow bananas. म्हणजे आकर्षक व पिवळी धमक पिकल्यासारखी दिसणारी केळी तसेच अन्य काही फळे पिकवण्यासाठी बऱ्याच वेळेला कॅल्शियम कार्बाईड व इतर काही रसायनांचा वापर केलेला असतो. Frequently, harmful chemicals like carbonated soda, phosphoric acid, etc. are mixed with cold drinks. कोल्ड ड्रिंक्स ज्याला आपण शीतपेय असे म्हणतो, या शीतपेयामध्ये बऱ्याच वेळेला कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड असे घातक पदार्थ वापरलेले असतात. म्हणूनच मुलांनो, अन्नामध्ये जी भेसळ होते ते आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेमके काय खात आहोत, आपले अन्न सकस आहे का, याचा प्रत्येकाने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. So students, in this video, we learned about food adulteration, effects of food adulteration, and how to find out if food has been adulterated. I think you have understood all these. Thank you.